आपण याच्यामध्ये MCQ पाहणार आहे. ठीक आहे. चॅप्टर आहे सर्क्युलेशन. 12वी मधलं बोर्ड मधलं जे आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी सर्क्युलेशन आहे. ठीक आहे. फ्लुइड अँड सर्क्युलेशन. आणि 11वी मध्ये पण आहे व NCERT मध्ये, दोघांकडे हा महत्त्वाचा आहे. याच्यावरचे 25 MCQ आहेत. ठीक आहे. आपल्याला पूर्ण 25चे 25 MCQ आपल्याला याच्यातले सॉल्व करायचे आणि आपण वन बाय वन बघू की नेमकं याच्यातलं काय स्ट्रक्चर आहे, काय फंक्शन आहे. पुस्तक तुमच्याकडे बोर्डाचं पुस्तक असेल, स्टेट बोर्डाचं, तर स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही, महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक तुम्ही सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायला सोपं जाईल. NCERTचं जरी असलं तरीही चालेल, पण जर स्टेट बोर्डाचं जर असेल तर सोपं जाईल. त्याच्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन्स इझिली सापडतात. दोघांमध्ये काही फरक नाही आहे. बेसिक जे काही इन्फॉर्मेशन आहे दोघांमध्ये, बेसिक जे काही कन्सेप्ट दिलेले आहेत ते सेम आहेत. ठीक आहे. सो सध्या जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत त्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचं पुस्तक सोबत ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे. आपण सगळे याच्यातले क्वेश्चन्स वन बाय वन पाहू. ठीक आहे. जेवढे पण क्वेश्चन्स येतील, ठीक आहे, तर हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. ते क्वेश्चननुसार आपण याची प्रॅक्टिस करू. चला स्टार्ट करूया. ओके. पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, द हार्ट इज कवर्ड बाय. सुरुवातीलाच दिलेला आहे, सोपा क्वेश्चन आहे. 2022च्या नीट एक्झाममध्ये हा आलेला आहे. ठीक आहे. द हार्ट इज कवर्ड बाय. ठीक आहे. याचा आन्सर सगळ्यात सोपा आहे, दॅट इज अ पेरिकार्डियम. हे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलंही असेल. सगळ्यांनी पेज नंबर 168 काढायला. 68मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसतील. ठीक आहे. आणि सोपं आहे, एवढं काही कठीण नाही आहे की. ठीक आहे. पेज नंबर 100 महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यांनी हे पुस्तक काढा, तुम्हाला दिसेल. हार्ट इज एनक्लोज बाय द मेम्ब्रेनस सॅक दॅट इज कॉल्ड एज अ पेरिकार्डियम. हार्ट जे कवर आहे ते पेरिकार्डियमने. ओके. बरं. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेअर ऑफ हार्ट वॉल इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्ट. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्यासाठी कुठली लेअर रिस्पॉन्सिबल आहे? एपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम, विसरल लेअर ऑफ सेरस पाय. आता आपण पहिले एक डायग्राम पाहू, त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसेल. ठीक आहे. पेज नंबर पुन्हा 168वर तुम्हाला दिसेल. पहा, पेज नंबर 168 काढा. या डायग्रामच्या खाली हे डायग्राम दिलेली असेल, याच्या खालच्या पार्टला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. हार्ट जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे दिलेलं आहे हार्ट वॉल, असा एक टॉपिक दिलेला असेल. पहा, मग हार्ट वॉलमध्ये दिलेला आहे. सोपं आहे, काही कठीण नाही आहे. हे दिलेलं आहे. हार्ट इज मेझोडर्मल न्यूरोजन, द वॉल इज फॉर्म ऑफ 3 लेअर, दॅट इज अ इपिकार्डियम, त्याच्यानंतर मायोकार्डियम, त्याच्यानंतर एंडोकार्डियम. हे 3 लेअर दिलेले आहे. आणि याच्यात खाली जर पाहिलं तुम्ही, ठीक आहे, सगळ्यात याच्यामध्ये दिलं, मायोकार्डियम इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. मायोकार्डियम जे आहे ती रिस्पॉन्सिबल आहे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनसाठी. ठीक आहे. तर ही लेअर तुमच्या याच्यामध्ये, आता जर डिटेलमध्ये पाहायला गेलो तर आपल्याला हे सगळं असं या पद्धतीची डायग्राम दिसेल. सोपी आहे. पहा, सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे ती फायब्रस पेरिकार्डियम. ठीक आहे. सगळ्यात बाहेर असेल फायब्रस पेरिकार्डियम, त्याच्यानंतर मग असेल सेरस पेरिकार्डियम. मग सेरसमधला पहिला भाग दॅट इज अ परायटल लेअर आणि दुसरी असेल विसेरल लेअर. ठीक आहे. आणि या 2 लेअरमध्ये गॅप आहे. ठीक आहे. आणि या गॅपला म्हणतो आपण पेरिकार्डियल स्पेस. ही जी स्पेस आहे दॅट इज कॉल्ड एज अ पेरिकार्डियल स्पेस, किंवा यालाच म्हणतो आपण पेरिकार्डियल कॅव्हिटी. आणि याच्यात एक फ्लुइड भरलेला आहे दॅट इज कॉल्ड एज अ पेरिकार्डियल फ्लुइड, जे आपल्या हार्टला शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करते. धक्का वगैरे लागला तर डायरेक्ट हार्टला धक्का लागणार. ठीक आहे. मग ही कोणकोणती लेअर आहे? ही जी बाहेरची आहे, ठीक आहे, ही आहे परायटल, आणि ही जी आतमधली आहे ही आहे विसेरल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी लेअर आहे, ही जी लेअर दिसून आली तुम्हाला, ही जी लेअर आहे ही आहे मायोकार्डियम. हे नाव दिलेलं आहे तुम्हाला, इट इज कॉल्ड एज मायोकार्डियम. ठीक आहे. ही जी लेअर दिलेली आहे तुम्हाला, ही लेअर जी आहे तर याला म्हणणार आपण मायोकार्डियम. ठीक आहे. ही जी लेअर दिसून आली तुम्हाला तर ही मायोकार्डियम, आणि त्याच्या आतमधली जी लेअर आहे दॅट इज कॉल्ड एज अ एंडोकार्डियम. ठीक आहे. सगळ्यात आतमधली लेअर एंडोकार्डियम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इझी आहे. ॲनालाइज द फॉलोइंग ॲसर्शन अबाउट द हार्ट पोझिशन अँड स्ट्रक्चर. हार्टचं पोझिशन आणि स्ट्रक्चरसाठी आपल्याला खालील गोष्टी विचारात घ्यायचे. आता हा मल्टिपल स्टेटमेंट क्वेश्चन आहे, आपल्याला व्यवस्थित वाचावं लागेल. ठीक आहे. पहा, मग पहिला टॉपिक दिलेला आहे, हार्ट इज अ टिल्टेड टू द लेफ्ट साईड अँड लाईज द मीडियास्टिनम बिटवीन द 2 लंग्स. हार्ट जो आहे टिल्ट केलेला आहे लेफ्ट साईडला असं म्हटलेलं आहे यांनी, आणि मीडियास्टिनियम नावाचा एक पार्ट आहे त्याच्या 2 लंग्सच्या मध्ये, तिथे हा ठेवलेला आहे. बरं, बघू. द ॲपेक्स ऑफ द हार्ट इज ब्रॉडर दॅन द बेस अँड इज कोनिकल इन शेप. ॲपेक्स पार्ट ब्रॉडर आहे आणि बेसपेक्षा आणि कोनिकल इन शेप आहे. बरं. आणि तिसरा आहे द हार्ट कलर इज रेडिश इन ब्राऊन.
पुन्हा पेज नंबर 168 काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या दिलेले राहतील. बघू आपण वापस वन बाय वन. ठीक आहे, 168 नसेल हे. पेज नंबर 168 दिलेला आहे. ध्यान से देखो, पहा इथे दिलेलं आहे तुम्हाला. पहिली गोष्ट, हार्ट इज अ मेन पंपिंग ऑर्गन ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम, इज रेडिश ब्राऊन इन कलर, हॉलो मस्क्युलर ऑर्गन, रफली साईज ऑफ द वन फिस्ट. तुमचा जर हात फिस्ट तयार केली अशी तुम्ही, ठीक आहे, तर त्या फिस्ट सारखा दिसेल. वन फिस्ट दॅट इज ॲव्हरेज वेट इज अबाउट 300 ग्राम टू 250 ग्राम. ठीक आहे, 300 ग्राम इन मेल अँड 250 ग्राम इन फिमेल. तर सगळ्यांनी कमेंट करा, जेवढे मेल आहेत त्यांनी 300 ग्राम कमेंट करा, जेवढे फिमेल आहेत त्यांनी 250 ग्राम कमेंट करा. सगळ्यांनी करा. बरं, इट इज कोनिकल इन शेप अँड लाईज इन मीडिया स्टेनियम. ठीक आहे, कोनिकल शेप अँड मीडिया स्टेनियम आहे. तर मी हे पहा, दोन हार्टमधली ही जी पोझिशन आहे याला म्हणतो आपण मीडिया स्टेनियम. ही लंग्समधली, दोन लंग्समधली ही जी पोझिशन आहे याला म्हणतो आपण मीडिया स्टेनियम. ही स्पेस आहे दोन लंग्समधली, किंवा ही जी स्पेस आहे दॅट इज कॉल्ड एज अ मीडिया स्टेनियम. आणि याच्यामध्ये तुमचा हार्ट ठेवलेला आहे. ठीक आहे, इथे हार्टची पोझिशन ठेवलेली आहे. आणि अजून एक म्हटलेलं आहे, लेफ्ट साईडला थोडासा टिल्ट केलेला आहे. आता पहा, वरतून असा ट्रायंग्युलर आहे. ठीक आहे, आणि बेसला असा आहे, उलटा ठेवलेला आहे आणि टिल्ट केलेला आहे, इकडे सरकवलेला आहे थोडासा लेफ्ट साईडला. ठीक आहे, मग हा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ बेस. ठीक आहे, हा जो आहे हा बेस आहे. ठीक आहे, आणि हा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज अ ॲपेक्स. ठीक आहे, बेस आहे आणि ॲपेक्स उलटा ट्रायंगल आहे. आता इथे एक स्टेटमेंटमध्ये गडबड केलेली आहे, पहा तुम्हाला सेकंड. द ॲपेक्स इज ब्रॉडर. आता मला सांगा, जर ट्रायंग्युलर असेल तर हा ॲपेक्स आहे, हा बेस आहे, तो ब्रॉड कोण झालेला आहे? ब्रॉड जो आहे तो बेस झालेला आहे, पण इथे म्हटलेलं आहे ॲपेक्स. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट ड्रॉ होऊन जाईल. ठीक, कोनिकल इन शेप आहे हे बरोबर आहे, पण हेच जे आहे ॲपेक्स जो आहे तो ब्रॉडर आहे असं नाही येणार. हा तुम्हाला दिलेला आहे, पुस्तकातही दिलेला आहे. पहा आपल्याला, सॉरी, इट्स अप्पर एंड, इट इज ब्रॉडर ॲट अप्पर एंड दॅट इज अ बेस. बेसला जो आहे तो ब्रॉडर आहे. ठीक आहे, अँड कोनिकल अँड लोअर एंड ॲट ॲपेक्स. ॲपेक्सला जो आहे तो कोनिकल आहे. ठीक आहे, म्हणजे वरचा पार्ट जो असेल अप्पर एंडमधला तो ब्रॉड आहे आणि खालचा पार्ट जो आहे तो नॅरो. त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट अजून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट, द हार्ट कलर इज रेडिश इन ब्राऊन. ठीक आहे, रेडिश ब्राऊन आहे, हे तर क्लिअरली दिलेलं आहे पुस्तकात. ठीक आहे, हार्ट पहिल्याच याच्यात दिलेला आहे, मेन पंपिंग ऑर्गन आहे, दॅट इज अ रेडिश ब्राऊन इन कलर. ठीक आहे, हा जो दिलेला आहे तुम्हाला दॅट इज अ रेडिश ब्राऊन इन कलर दिलेला आहे, काही कठीण नाही. ठीक आहे, सो आपण आपल्या क्वेश्चनकडे वापस जाऊ. क्वेश्चनमध्ये काय येणार? ठीक, क्वेश्चनमध्ये वापस जाऊ आपण. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये वापस पहिल्या पहा, नंबर फर्स्ट, द हार्ट इज टिल्टेड टू द लेफ्ट साईड. ठीक आहे, आणि बिटवीन द मीडिया स्टेनम, हे जे आहे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ओके, हार्ट जो आहे ॲपेक्स इज ब्रॉडर, नाही ॲपेक्स ब्रॉडर नाही, हे स्टेटमेंट गलत. ठीक आहे, आणि रेडिश ब्राऊन इन कलर. ठीक आहे, हे दोन आहे. ठीक आहे, सो आन्सर इज फर्स्ट अँड 3. ठीक आहे, तर हे आन्सर येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे, व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द पेरिकार्डियल फ्लुइड. ठीक आहे, पेरिकार्डियल फ्लुइडचं प्रायमरी फंक्शन काय, म्हणजे पेरिकार्डियल फ्लुइड काय करतं? टू प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल सपोर्ट ऑफ द वॉल, टू ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर अँड लुब्रिकंट फॉर द हार्ट, टू फॅसिलिटेट द इलेक्ट्रिकल कंडिशन ऑफ कार्डियक मसल, टू स्टोअर द न्यूट्रियन ऑफ फॉर द मायोकार्डियल. चारपैकी आहे. मेकॅनिक स्ट्रक्चरल सपोर्ट देते, शॉक ॲब्झॉर्बर आणि लुब्रिकंट म्हणून काम करते, इलेक्ट्रिकल कंडक्शन फॉर कार्डियक मसलसाठी इलेक्ट्रिक कंडक्शन करते, आणि टू स्टोअर द न्यूट्रियन फॉर द मायोकार्डियल सेल्स. ठीक आहे, याच्यापैकी कोणतं आहे? तर सगळ्यांना माहिती आहे, आन्सर सोपा आहे. ठीक आहे, शॉक ॲब्झॉर्बर, दॅट इज काय म्हणणार त्याला, बी इज द आन्सर, शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करते. ठीक आहे, पुस्तकात दिलेलं आहे, स्टेट बोर्डाच्याच दिलेलं आहे, काही चिंता करू नका, सगळं स्टेट बोर्ड आणि NCERT एकच आहे. ठीक आहे, काही त्याच्यामध्ये असं काही नवीन नाही आहे, थोडासा पार्ट अलग असतो, त्याच्यासाठी एवढा हाईप करण्याची काही गरज नाही. पहा दिलेलं शॉक ॲब्झॉर्बर. ठीक आहे, 50 ml दिलेलं आहे, पेरिकार्डियल फ्लुइड विच ॲक्ट ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर. पेज नंबर 168 वर हा दिलेला आहे, जसाच्या तसंच क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. ठीक, पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिस्क्राइब द स्ट्रक्चरल रिलेशनशिप बिटवीन परायटल अँड विसरल लेयर्स ऑफ द सेरस पेरिकार्डियम. ठीक आहे, परायटल आणि विसरल लेअर पासून म्हणजे बद्दल खालीलपैकी कुठली गोष्ट आहे जी रिलेशनशिप डिस्क्राईब करते. बरं, वन बाय वन पाहू. दे आर फ्यूज टुगेदर विदाउट एनी इंटरव्हेनिंग स्पेस. ते दोघं एकत्र आहे. 1 मिनिट, 2 लेअर सांगितलेले आहेत तुम्हाला. कोणकोणती लेअर म्हटलेली? एक परायटल लेअर आणि दुसरी म्हटलेली विसरल लेअर. ध्यान से देखते आपण. पहा, मी मगाशी एक डायग्राम काढली होती, डायग्रामनुसार आपण बघू. एक परायटल लेअर आहे आणि दुसरी विसरल लेअर आहे. ठीक आहे,
पहा, एक परायटल लेयर आहे, दुसरी विसरल लेयर आहे. ध्यान से देखो, डायग्राममध्ये दिलेली आहे. पहिली वाली दिलेली आहे तुम्हाला परायटल लेयर आणि दुसरी दिलेली आहे विसरल लेयर. हे 2 लेयर आहेत, ठीक आहे. आणि या 2 लेयरमध्ये फ्लुइड भरलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ पेरिकार्डियल. ठीक आहे. हे 2 लेयर सेपरेट आहे, ही अलग आहे, ही अलग आहे, दोघांमध्ये स्पेस आहे. बरं, वापस ही क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे दे आर फ्यूज टुगेदर नाही आहे, हा ऑप्शन गेला. बरं, दे आर सेपरेटेड बाय द स्पेस कंटेनिंग 50 ml ऑफ द फ्लुइड. 50 ml फ्लुइड आहे आणि सेपरेटेड आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. परायटल लेअर इज थिक अँड फॉर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू. परायटल लेअर ही थिक आहे आणि कॉन्ट्रॅक्टेड नाही. कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू फक्त मायोकार्डियममध्येच असतात. ठीक आहे, तर हे पण करेक्ट नाही आहे. तर विसिरल लेअर एन्क्लोज द डायफ्रामशी काहीच कनेक्शन नाही, एन्क्लोज करण्याची तर काही गरज नाही आहे. ठीक आहे. बरं, पुस्तकात दिलेलं आहे, आपण तसंच वाचू. हो, पेज नंबर दिलेला असेल तुम्हाला 168 वर एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. सगळ्यांनी काढा. हार्ट वॉल हा टॉपिक काढा. आता याच्यातला हा शेवटचा क्वेश्चन असेल बघा. मग मिझोडर्मल इन ओरिजिन आहे. द वॉल इज फॉर्म ऑफ 3 लेयर, इपिकार्डियम, मायोकार्डियम अँड एंडोकार्डियम. 3 लेयरने बनलेलं आहे. एंडोकार्डियम इज थिन अँड फॉर्म ऑफ द सिंगल लेयर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. मायोकार्डियम इज मिडल थिक लेयर. मायोकार्डियम थिक आहे आणि फॉर्म ऑफ कार्डियक मसल्स. ठीक आहे. आणि एंडोकार्डियम इज अ सिंगल थिन लेयर अँड इट इज अ स्क्वॅमस इपिथेलियम. The epicardium and endocardium are protective in function, whereas the myocardium is responsible for the contraction and relaxation. Epicardium आणि endocardium प्रोटेक्टिव्ह आहे आणि मायोकार्डियम जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट. 3 लेअर दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, सरळ सरळ आहे. सगळ्यात आतमधली सगळ्यात बाहेर याच्यामधली इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. ठीक आहे. मग आपण आपल्या स्ट्रक्चरमध्ये पाहू, डायग्राममध्ये त्याच प्रकारे दिसेल तुम्हाला. ठीक आहे, डायग्राममध्ये पहा. ही जी आहे ना इथे, ही दिलेली तुम्हाला इपिकार्डियम दिसते का? पहा, इपिकार्डियम आहे. ठीक आहे. मग ही इपिकार्डियम आहे. ठीक आहे. ही पहिली वाली इपिकार्डियम, ही वाली इपिकार्डियम, त्याच्यानंतर दुसरी वाली मायोकार्डियम आणि मग एंडोकार्डियम. आणि ही बाहेरची इकडून जी येते ती पेरिकार्डियम. ही सगळीच्या सगळी तिन्ही याच्यात. मग याच्या सेरस, विचरल वगैरे, पेरिकार्डियल फ्लुइड. ज्यांना कन्फ्युजन आहे, ठीक आहे, त्यांनी पुन्हा सांगतो मी त्यांना, सिम्पल आहे, काहीच कठीण नाही आहे. पहा, वापस सगळं सांगतो, फार सोपं आहे. ठीक, सगळ्यात आतमधली जी आहे ती एंडोकार्डियम, सगळ्यात आतमधली एंडो, मी ईडी लिहितो, एंडोकार्डियम. ठीक आहे. त्याच्यानंतर जी असेल ती मायोकार्डियम. ठीक आहे. त्याच्यानंतर जी असेल इपिकार्डियम. ठीक आहे. आता याच इपिकार्डियमला इथे म्हटलेलं आहे विसिरल लेअर. ठीक आहे. ही विसिरल लेअर आहे. कोणाची आहे? दुसऱ्या तिसऱ्याची आहे की सेरसची आहे? सेरसची. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी इथे कलर चेंज करतो. इथे एक फ्लुइड येईल. या फ्लुइडचं नाव आहे पेरिकार्डियल फ्लुइड. स्पेसमध्ये असेल पेरिकार्डियल फ्लुइड. त्याच्यानंतर याच्या बाहेर, ठीक आहे, इपिकार्डियमच्या बाहेर दुसरी असेल सेरस पेरिकार्डियम. इथे जी आहे ही जी आहे सेरस लेअर राहील, दॅट इज अ परायटल लेअर. ठीक आहे, परायटल लेअर ऑफ सेरस पेरिकार्डियम परायटल लेअर आहे. ठीक आहे. तर हे पेरिकार्डियमच आहे. आणि लास्टमध्ये इथे एक लेअर राहील लास्टमध्ये, आणि सगळ्यात शेवटी एक लेअर राहील, ही शेवटची लेअर, दॅट इज कॉल्ड ॲज अ, इथे दिलेली तुम्हाला, दॅट इज कॉल्ड ॲज अ फायब्रस पेरिकार्डियम. आता तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात घ्या असेल की इपिकार्डियम आणि विसिरल जी आहे ती एकच आहे. ठीक आहे. इपिरल आणि विसिरल सेरस पेरिकार्डियम एकच आहे, इथे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक है, सो जास्त काही कन्फ्युजन होऊ नका, असं डायग्राम काढली तरी चालेल, सोपं आहे. बरं, सो आपल्या क्वेश्चनमध्ये आपण वापस येऊ. बरं, क्वेश्चनमध्ये फिर से आएंगे. क्वेश्चनमध्ये आपल्याला सगळं कळेल. पहा, मग पहिला ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, दे आर फ्यूज टुगेदर. फ्यूज तर नाही आहेत, हा ऑप्शन गेला. ठीक आहे. दे आर सेपरेटेड, फ्लुइड भरलेला आहे. परायटल लेअर इज थिक अँड फॉर्म्स ऑफ हॉर कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू. कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यू नाही आहेत. ठीक आहे, तर विषय संपला, हाई कट. विसरल लेअर इन्क्लोज डायफ्रामला इन्क्लोज कोणी करत नाही, डायफ्रामच्या वर ठेवलेलं आहे सगळं, म्हणून हाई टॉपिक. तर त्याचं बी इज द आन्सर. ठीक आहे. बाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन टर्म्स ऑफ द एम्ब्रियॉनिक ओरिजिन द हार्ट इज डिराइव्ड फ्रॉम द विच जर्म लेअर. ठीक आहे. एम्ब्रियॉनिक ओरिजिनमध्ये हार्ट कोणत्या लेअरपासून काढलेला आहे? एम्ब्रियॉनिक जर आपण पाहिलं तर मग हे काय आहे, तर आईच्या पोटामध्ये जेव्हा बाळ असते, जेव्हा आपण एम्ब्रियो असतो, तेव्हा आपला एक गोळा असतो आणि या गोळ्यांचे 3 लेअर असतात. ठीक आहे, सिम्पल. किंवा जर आपण याला म्हटलं की सरळ 3 लेअर दाखवायच्या, तर सरळ याच्या 3 लेअर तयार होतात. डिटेलिंगमध्ये नका जाऊ, त्या चॅप्टरमध्ये जा. सध्या इथे आपण असं लक्षात ठेवू की आपण जन्म घेताना 3 लेअर शरीरात तयार असतात. बाहेरची लेअर त्याला म्हणणार आपण एक्टोडम, मी ईसी लिहितो. ठीक आहे. मधली लेअर जी असेल त्याला म्हणणार आपण मीझोडम, मी एम लिहितो.
आणि आतमधली लेअर जी आहे ती असेल एंडोडर्म. ठीक आहे, त्याला ईडी लिहितो आपण. अशा शरीरात 3 लेअर तयार होतात. बाळ आपण जन्म घेताना किंवा बाळ जेव्हा जन्म घेत असतो तर आईच्या पोटात. मग जी एक्टोडर्म आहे याच्यातून शरीराचे काही भाग तयार होतात. मग मिझोडर्मपासून काही शरीराचे भाग तयार होतात आणि एंडोडर्मपासून शरीराचे भाग. मग आपला प्रश्न आहे की आपला जो हार्ट आहे हा कोणत्या लेअरपासून तयार झाला. ठीक आहे, तर आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, काहीच रडायचं नाही, कुठेच जायचं नाही. ठीक आहे, पुस्तकात एका ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, पेज नंबर 168 वर द हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. संपला विषय. ठीक आहे, तर आपला हार्ट जो आहे मिझोडर्मल इन ओरिजिन आहे. मग आपल्याला पण इथे ॲन्सरमध्ये तेच लिहावं लागेल, दॅट इज अ हार्ट इज मिझोडर्मल इन ओरिजिन. ओके, so that is B is the answer. Okay, next, the conical shape of the heart include the base that is broader than the upper end. ठीक आहे, तर what anatomical feature does the base rest above. ठीक आहे, तर कोनिकल शेप आहे हार्टचा, ज्याच्यामध्ये बेस आहे तर तो ब्रॉडर आहे अप्पर एंडला. तर तो जो आहे हा जो ब्रॉडर पार्ट आहे असा ठेवताना कुठेतरी रेस्ट केलेला आहे. तर कशावर रेस्ट केलेला आहे. ठीक आहे, तर कशावर रेस्ट केलेला आहे. ठीक आहे, तर दॅट इज अ डायफ्राम. ठीक आहे, ॲन्सर दिलेलं आहे याचं डायफ्राम. तर डायग्राममध्ये दिसेल तुम्हाला. ठीक आहे, इथे जो आहे ना हा जो आहे तसा डायफ्राम आहे इथे आपल्या शरीरामध्ये इथे. ठीक आहे, इथे एक पातळ असं आपल्याला सेपरेट करते. ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि लंग्स कॅव्हिटीला सेपरेट करणारा एक पडदा आहे, त्याला डायफ्राम म्हणतो. आणि त्याच्यावर आपण ठेवलेला आहे आपला हार्ट, रेस्ट केलेला आहे. ठीक आहे, बरं. सो अबाउट द डायफ्राम. नेक्स्ट ॲन्सर काय येणार मग याचं, दॅट इज अ डायफ्राम. ओके, बरं. नेक्स्ट क्वेश्चन, इव्हॅल्युएट द स्टेटमेंट रिगार्डिंग द हार्ट लेयर्स. हार्ट लेअरबद्दल स्टेटमेंट सांगा. आता पुन्हा तेच पहा. नंबर फर्स्ट, द एंडोकार्डियम इज थिक लेअर अँड रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोटेक्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. आता पहा इथे शब्द तर तो प्रोटेक्शन अँड कॉन्ट्रॅक्शन होतं, पण शब्द वापरले थिक लेअर. एवढं लक्षात, पूर्ण वाक्य व्यवस्थित वाचायचं. बरं, तर मायोकार्डियम इज अ सिंगल थिन लेअर अँड स्क्वॅमस इपिथेलियम. मायोकार्डियम जे आहे सिंगल लेअर अँड स्क्वॅमस इपिथेलियमनी बनलेला आहे. ठीक आहे, ये भी देख लेंगे. द इपिकार्डियम इज अ सिंगल थिन लेअर ऑफ द स्क्वॅमस एपिथेलियम. ठीक आहे, इपिथार्मियम जे आहे सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. पुन्हा आपण आपल्या याच्यामध्ये जाऊ. आता इथे मी तुम्हाला पुन्हा सगळं व्यवस्थित सांगतो, पॉईंट वाईज पुस्तकात दिलेलं आहे, काहीच टेन्शन नाही. इपिकार्डियम, मायोकार्डियम, एंडोकार्डियम. पहा मग, इपिकार्डियम इज अ थिन अँड सिंगल लेअर. बरं, इपिकार्डियम काय म्हटलेलं आहे इथे, थिन म्हटलेलं आहे. आपल्या क्वेश्चनमध्ये इथे थिक शब्द वापरलेला आहे आणि स्क्वॅमस एपिथेलियमने बनलेलं. बरं, मायोकार्डियम इज अ मिडल अँड थिक लेअर अँड मेड अप ऑफ कार्डियक मसल. आपल्या क्वेश्चनमध्ये मायोकार्डियमच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर त्यांनी स्क्वॅमस एपिथेलियम शब्द वापरला. बरं, लास्टमध्ये एंडोकार्डियम इज अ सिंगल आणि कशाने बनलेले आहे, स्क्वॅमस आहे. हे स्टेटमेंट पूर्ण जसंच्या तसं आहे पुस्तकात आपल्या क्वेश्चनमध्ये, हे करेक्ट असू शकते. वापस आते क्वेश्चनमध्ये पहा मग पुन्हा. ठीक आहे, पहिला याच्या द एंडोकार्डियम दिलेलं आहे. द एंडोकार्डियम इज थिक. एंडोकार्डियम थिन म्हटला होता, इथे थिक आहे. आणि कॉन्ट्रॅक्शन, एंडोकार्डियम कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करत नाही. खतम कहाणी. त्याच्यानंतर नेक्स्ट, मायोकार्डियम इज अ सिंगल थिन लेअर. नाही बाबा, थिन लेअर नाही, थिक आहे. आणि स्क्वॅमस इपिथेलियमने बनली, कॉन्ट्रॅक्टाईल टिश्यूने बनलेली आहे, त्याच्यामुळे हे पण गेलं. लास्टमध्ये इपिकार्डियम इज अ सिंगल थिन लेअर ऑफ स्क्वॅमस एपिथेलियम. हे स्टेटमेंट एक्झॅक्टली करेक्ट. सो 3 इज द ॲन्सर. ठीक आहे, बाकीचे काही स्टेटमेंट काय पण जातील. तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, सो काय ओनली 3 ओनली. ठीक आहे, प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, स्टेटमेंट वाचणं आवश्यक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट आवश्यक आहे. बरं, नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग पार्ट्स ऑफ द हार्ट इज द फर्स्ट रिसीव द डिऑक्सिनेटेड ब्लड. खालीलपैकी कुठला पार्ट जो आहे जो सगळ्यात पहिल्यांदा डिऑक्सिनेटेड ब्लड रिसीव करतो. हार्टचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित पार्ट असेल तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. याच्यासाठी आपल्याकडे एक छानपैकी डायग्राम आहे. पहा मग सगळ्यात. ठीक आहे, ही पुस्तकात नसली तरी ही बेस्ट डायग्राम आहे. पहा मग, आपल्याकडे आपल्या हार्टमध्ये इथे रफ काढतो डायग्राम. ठीक आहे, चार चेंबर आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा आहे लेफ्ट ऑरिकल, हा आहे लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, इथे आहे हा राईट ऑरिकल आणि इथे इथे राईट वेंट्रिकल. इथे पण पुस्तकात दिलेलं आहे त्याच्याचनुसार, इथे पण डायग्राममध्ये दिलेलं आहे सेम त्याच्याचनुसार दिलेलं आहे. दिसते का, पाहतो मला हे इथे दिलेलं आहे. राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम म्हणा, ऑरिकल म्हणा.
बरं, इथून जो 2 पाईप येतात, हे हा एक वरतून पाईप येऊ राहिलेला आहे असा, हे कर्सरमध्ये दिसते तुम्हाला, हे ध्यान से देखो. आणि खालून येऊन राहिलेला आहे. खालून याला म्हणतो आपण इन्फेरियर वेना किंवा वरतून येते त्याला सुपेरियर वेना, दॅट इज अ राईट ॲट्रियम. आणि त्याच्यानंतर इथे लेफ्ट ॲट्रियम, ठीक आहे. इथून पल्मोनरी वेन, आणि हे जे आहे इथून जे जाणार ते आयोटा, ठीक आहे. हे स्ट्रक्चर तुम्हाला जर आता आपण MCQ सोडालो, जर डिटेलिंगमध्ये असेल तर तुम्हाला थिअरी लेक्चर करावं लागेल, त्याच्यामध्ये येईल. बरं, आपण आपल्या क्वेश्चनमध्ये जाऊ. क्वेश्चनमध्ये इझी पडेल. पहा मग, पहिल्यांदा म्हटलेलं ब्लड कोणतं आलेलं आहे आपल्याकडे, डिऑक्सिनेटेड ब्लड. डिऑक्सिनेटेड ब्लड जेव्हा पण येते तेव्हा बॉडीकडून येते. बॉडीकडून येते म्हणजे वेन्सकडून येते, ठीक आहे. आणि वेन्सकडून आणणारे ब्लड, वापस येणारं ब्लड दोनच आहे हार्टकडे येणारा, एक सुपेरियर वेना कॅवा, इन्फेरियर वेना कॅवा, आणि ते पहिल्या चेंबरमध्ये येते. आणि चेंबरचं नाव, हे जे चेंबर आहे या चेंबरचं नाव दे, तिथून डिऑक्सिनेटेड ब्लड पहिल्यांदा येईल शरीरामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज अ राईट ॲट्रियम, ठीक आहे. राईट ॲट्रियममध्ये येणार, ठीक. सॉरी, सो दिलेलं आहे. पहा मग, राईट ॲट्रियम म्हणा किंवा राईट ऑरिकल म्हणा. सो द आन्सर इज राईट ऑरिकल. राईट ऑरिकल हे आन्सर आहे, ठीक आहे. नेक्स्ट, हाऊ मेनी पल्मोनरी वेन्स ओपन इन टू द लेफ्ट ॲट्रियम. पल्मोनरी वेन ओपन किती होतात लेफ्ट ॲट्रियममध्ये. वापस तीच डायग्राम घेऊ आपण वही पे, ठीक. आता हा जो आहे हा पार्ट आहे लेफ्ट ॲट्रियम. इथून लंग्समधून 2 पाईप येतात, ठीक आहे. आणि ते ब्लड घेऊन येतात इथे, प्युरिफाय ब्लड झालेलं असते लंग्समधून आलेलं लेफ्ट ॲट्रियममध्ये. इथे दिसते तुम्हाला डायग्राममध्ये, इथे 2 पाईप ओपन दिसून राहिले, आणि ह्या 2 पल्मोनरी वेन आलेले आहेत. ही 1 नंबरची, ही दुसऱ्या नंबरची, हे दोन्ही येऊ राहिलेले आहे लेफ्ट ॲट्रियममध्ये, ठीक आहे. लेफ्ट ॲट्रियममध्ये हे दोन्ही आले, आणि याच्या आतमध्ये येऊन आलेले 2 इन्क्लूज झालेले आहे, ठीक आहे. बरं, इथे आन्सर काय यायला पाहिजे, दिलेलं आहे किती येतात, तर 2 येतात. काहीच टेन्शन नाही, तर 2 इज द आन्सर. बरं, नेक्स्ट पहा. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द पल्मोनरी ट्रंक अँड द आयोटा ऑन द सरफेस ऑफ द हार्ट, ठीक आहे. पल्मोनरी ट्रंकबद्दल आणि आयोटाबद्दल खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट करेक्ट. बरं, शिकवण्याच्या आधी पहिले डायग्राम पाहून मग आपण पाहू क्वेश्चन्स काय आहेत, ठीक आहे. म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ओके, डायग्राममध्ये पहा, दिले आहे तुम्हाला. हे जे आहे इथून हा जो उगवणारा पाईप आहे, हा जो पाईप आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ पल्मोनरी ट्रंक, ठीक आहे. हा असा उगवतो आणि इथून असे 2 बायफर्गेट होतो, इकडे जातो इकडे जातो, इकडे एक रस्ता इकडे. हा जो भाग आहे हा दॅट इज कॉल्ड ॲज अ पल्मोनरी ट्रंक. ट्रंक, ठीक आहे. मोठा रस्ता आहे तो, दॅट इज अ पल्मोनरी ट्रंक. कुठून जन्माला आला, राईट व्हेंट्रिकलपासून, ठीक आहे. राईट व्हेंट्रिकलपासून आलेला आहे पल्मोनरी ट्रंक. बरं, आणि इथूनच असाच एक दुसरा असा गोल असा दुसरा येतो, ठीक आहे. त्याला म्हणणार आपण आयोर्टा. काय म्हणणार आपण त्याला, आयोर्टा म्हणणार, ठीक आहे. आणि हा जो आहे हा लेफ्ट व्हेंट्रिकलपासून जन्माला येतो, ठीक आहे. आयोर्टा मी दुसऱ्या कलरने दाखवतो, सोपं पडेल, ठीक आहे. हा जो आहे हा आहे आयोर्टा, ठीक आहे, लेफ्ट व्हेंट्रिकलपासून. आणि हा असा इकडून असा आलेला आहे, हा असा चाललेला आहे आयोर्टा, ठीक आहे. कलर चेंज करू. हा जो चाललेला आहे डेट इज कॉल्ड ॲज अ आयोर्टा, ठीक आहे. कुठून आलेला आहे तो, लेफ्ट व्हेंट्रिकलपासून. बरं, आता क्वेश्चन काय म्हणते ते पाहू. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल अँड लाईज इन फ्रंट ऑफ द आयोर्टा. बरं, क्वेश्चन आपण व्यवस्थित वाचू. पल्मोनरी ट्रंक जो आहे अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल. पाहू आपण पहिलं स्टेटमेंट काय आहे. तर पल्मोनरी ट्रंक जो आहे कुठून अराईज झालेला आहे, लेफ्टपासून झालेला आहे, राईटपासून झालेला आहे. डायग्राममध्ये वापस या, ठीक आहे. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम कुठून झालेला आहे, लेफ्ट व्हेंट्रिकल की राईट व्हेंट्रिकल. सो दॅट इज अ राईट व्हेंट्रिकलपासून तयार झालेलं आहे, ठीक आहे. सो पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे, काहीच विषयच नाही. कुठून आहे, लाईज कुठे आहे, फ्रंट आहे की मागे, घेणं देणंच नाही आहे. हा काय, पहिलं स्टेटमेंट चुकीचं. पल्मोनरी ट्रंक बायफर्गेट बिफोर रिचिंग द सरफेस, ठीक आहे. पल्मोनरी ट्रंक सरफेसला पोहोचण्याच्या अगोदरच, ठीक आहे, बायफर्गेट होतो, नाही आधी नाही होत. पहिली सरफेसवर जातो, इथपर्यंत जातो, मग बायफर्गेट होतो, ठीक आहे. तर हा पण स्टेटमेंट चुकीचा आहे, हा पण बरोबर नाही. बरं, नेक्स्ट सेकंडवाला पण गायब. हे स्टेटमेंट गेलं. पहिले 2 स्टेटमेंट आपले जे आहे ते चुकीचे ठरले, ठीक आहे. पहिलावाला रॉंग, दुसरावाला रॉंग. तिसरावाला, पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल अँड लाईज अँटेरियर टू द असेंडिंग आर्ट. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल, हे वाक्य बरोबर आहे, आत्ताच पाहिलेलं आहे आपण. पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम राईट व्हेंट्रिकल, ठीक आहे. राईट व्हेंट्रिकलपासून अराईज झाला, मान्य आहे, ठीक आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे.
बरं, अजून एक स्टेटमेंट दिलेलं आहे तुम्हाला याच्यातच समोर, दॅट इज अँड इट इज लाईज अँटेरियर टू द असेंडिंग आयोटा. बरं, तसंच दिलेलं आहे का पाहू. पहा, हा जो आयोटा आहे, ठीक आहे, सॉरी, हा जो आयोटा आहे, हा ठीक आहे, हा असेंडिंग आयोटा आहे. ठीक, हा जो आयोटा चाललेला आहे दॅट इज असेंडिंग आयोटा, याच्या वर आहे तो. ठीक आहे, हे असेंडिंग आयोटा खालून गेला, याच्या वर आहे, तर वाक्य बरोबर आहे. सो दॅट इज इन फ्रंट ऑफ द असेंडिंग आयोटा. ठीक आहे, आणि लेफ्ट राईट ॲट्रियम पासून आहे, तर मग सी जो आहे, सी ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, सी ऑप्शनला करेक्ट म्हणू आपण. डी ऑप्शन पाहू, आयोटा अरेजेस फ्रॉम द राईट वेंट्रिकल. एक मिनिट, आत्ताच पाहून घेऊ. ठीक आहे, आयोटा अरायझेस फ्रॉम राईट लेफ्ट वेंट्रिकल आहे, यांनी राईट वेंट्रिकल म्हटलेलं आहे, तर हे स्टेटमेंट जे आहे रॉंग येईल. मग ॲन्सर काय येणार, दुसऱ्याचं येणार की सी येणार. सी इज द ॲन्सर. हां, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकावं लागेल, डिटेलमध्ये थेअरी चॅप्टर्स करावे लागतील. आपण MCQ पोरवलेलो तेव्हा मग आपण पुन्हा पाहू. हे तुम्हाला पुस्तकात पण दिलेलं आहे, 100 पेज नंबर याचा 170 आहे बहुतेक करून. सगळ्यांनी पहा. ठीक आहे, मला पेज नंबर कमेंट करा सगळ्यांनी, पुस्तकातच दिलेलं आहे. पहा, मग इथे दिलेलं आहे तुम्हाला, पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम द राईट वेंट्रिकल अँड द आयोटा इज फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, पल्मोनरी ट्रंक जे आहे ते राईट पासून होते आणि आयोटा जो आहे तो लेफ्ट वेंट्रिकल पासून. ठीक आहे, लक्षात ठेवायचा, पल्मोनरी ट्रंक अरायझेस फ्रॉम राईट वेंट्रिकल आणि आयोटा जे आहे ते लेफ्ट वेंट्रिकल. नेक्स्ट क्वेश्चन, द आयोटिक आर्क गिव्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ द आर्टरीज इन द ह्युमन. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे. जो आयोटिक आर्क आहे, ठीक आहे, डायग्राममध्ये पाहू आपण. हा जो आर्क आहे, हा जो वरचा जो आर्क दिलेला आहे तुम्हाला डायग्राममध्ये, ही जे दिलेलं आहे गोल, हे आर्क, या आर्क पासून जे 3 निघतात, अबक, दुबक, तिबक. या तिघांची नावं विचारलेली आहे. सोपे आहे, काही कठीण नाही आहे. ठीक आहे, पुस्तकात दिलेले आपण तसंच पाहू. पेज नंबर दिलेले तुम्हाला, याच्यानुसार पहा. दिलेला आहे, द आयोटिक आर्क गिव्ह राईज टू. ठीक आहे, द आयोटिक आर्क गिव्ह राईज टू 3 आर्टरीज, दॅट इज अ ब्रँकिओसेफॅलिक, त्याच्यानंतर लेफ्ट कॉमन कॅरोटिड अँड लेफ्ट सब कॅल्वियन. 3 दिलेले आहेत तुम्हाला. या तिन्हीची नावं आपल्याला तशीच्या तशी पाहिजे. बस बात खतम. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये पाहू मग आपल्याकडे आहे का तसं. तर पहिला शब्द ब्रँकिओसेफॅलिक, हा ब्रँकिओसेफॅलिक इकडे नाही, इकडे नाही, इकडे नाही. बरं, त्याच्यानंतर लेफ्ट कॉमन कॅरोटिड, लेफ्ट सब कॅल्वियन. सो दॅट बी इज द ॲन्सर. ठीक आहे, हे पण नाही, हे पण नाही, हे पण. सोपा क्वेश्चन आहे, पुस्तकात जशी माहिती आहे तशीच दिलेली आहे, फक्त नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हां, इथं ब्रँकिओसेफॅलिक अजून दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलं असतं तर मग हा क्वेश्चन कठीण झाला असता. NCERTच्या पुस्तकातही दिलेला आहे, नो डाऊट ॲट ऑल. बरं, इथे डायग्राममध्ये पण पहा, डायग्राम आपल्याला दिलेली आहे, त्या डायग्राममध्ये पण ती दिलेली आहे. हा जो आर्क आहे, या आर्कमधून 3 लेफ्ट सब कॅल्वियन, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आणि तिसरं दॅट इज अ ब्रँकिओसेफॅलिक, अशी 3 निघतात. आणि या 3 पासून हे 3 बायफर्केशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ग्रूव ऑन द सर्फेस ऑफ द हार्ट मार्क्स बॉर्डर बिटवीन द ॲट्री अँड वेंट्रिकल्स. ठीक आहे, कोणता ग्रूव जे आहे ॲट्री आणि वेंट्रिकल्सबद्दल बॉर्डर तयार करतो. मग आता पहा, डायग्राम मी मग अशी म्हटलं होतं तुम्हाला, डायग्राम तुम्हाला मी काढून दाखवलेली. हे तुमचं हार्टचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, आणि इथे जे आहे, इथे सेपरेशन होतं. ठीक आहे, हे जे आहे ॲट्रिया किंवा ऑरिकल, हे 2 वेंट्रिकल. तर ऑरिकल आणि वेंट्रिकलमध्ये इथे जे गॅप पडलेला आहे, इथे जे सेपरेशन आहे, सेपरेशन कोणतं ग्रूव करून देतो. ठीक आहे, तर हे करून देते कोरोनरी सल्कस, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रूव. पुस्तकात जशीच्या तशी लाईन आहे. ठीक आहे, त्याच्यानुसारच हा क्वेश्चन आहे, हा एकदम सेम आहे दिलेला असेल तर तुम्हाला. बरं, पेज नंबर हां दिलेलं आहे तुम्हाला. द ॲट्रिया आर सेपरेटेड फ्रॉम द वेंट्रिकल्स बाय द ट्रान्सवर्स ग्रूव कॉल्ड एज कोरोनरी सल्कस ऑर ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रूव. दिसते का पहा. ठीक आहे, कोरोनरी सल्कस किंवा ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रूव आपण त्याला म्हणतो. तो पुस्तकात जसंच्या तसं दिलेला आहे, काहीच टेन्शन नाही. ठीक आहे, मग ॲन्सर इज अ कोरोनरी सल्कस अँड ॲट्रिओ वेंट्रिक्युलर ग्रूव. नेक्स्ट क्वेश्चन, द डिप्रेशन प्रेझेंट ॲट द इंटरऑरिक्युलर सेप्टम ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज. जे डिप्रेशन आहे आपल्या हार्टमध्ये, एक छोटासा एक गड्डा आहे थोडासा पडलेला, या गड्ड्याला काय म्हणतो आपण, तर दॅट इज कॉल्ड एज अ फोसा ओव्हॅलिस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी महत्त्वाची. ठीक आहे, समजा एखादं स्ट्रक्चर आहे, असं समजा एक शरीराचा असा काहीतरी भाग आहे आणि याला इथे आरपार छिद्र आहे, असं आरपार. तेव्हा शब्द वापरणार फोरामेन. ठीक आहे, फोरामेन, आरपार छिद्र असेल फोरामेन. आणि जर समजा इथे गड्डा आहे थोडासा, आरपार छिद्र नाही, असं गड्डा पडलेला आहे, तर या गड्ड्याला म्हणणार आपण फोसा. ठीक आहे, ध्यान से पुन्हा सांगतो,
ठीक आहे. आरपार छिद्र असेल तर वापरायचा शब्द फोरामीन, आणि जर गड्डा असेल तर त्याला शब्द वापरायचा फोसा. ठीक आहे. बरं, पहा आता इथे क्वेश्चनमध्ये म्हणणं काय, क्वेश्चन इझी आहे, क्वेश्चनचं म्हणणं पाहून घ्या एकदा काय म्हणणं आहे तर. ठीक आहे, ध्यान से देखो. ठीक आहे, आपण आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा इथे एक छिद्र असते. आणि हे 2 छिद्रांचं इथे ब्लड जे आहे ट्रान्सफर होत असतो. ठीक आहे, तर या छिद्राला म्हणतो आपण फोरामीन ओव्हॅलिस. पण आईच्या पोटामध्ये आहे आपण तेव्हा, किंवा बाळ असेल तेव्हा, तेव्हा या छिद्राचं नाव काढलेलं आहे फोरामीन. जसं जसं आपण जन्माला येतो तसं तसं हे बंद पडून जाते. इथे गड्डा जो आहे तो भरला जातो आणि इथे थोडासा गड्डा राहतो, आरपार छिद्र नाही राहत. ठीक आहे, मग आता गड्डा आरपार छिद्र असेल तर फोरामीन, आणि गड्डा उरला तर फोसा. मी पुस्तकाच्या बाहेर चाललो नाही, फार काही मेडिकल नॉलेज नाही आहे, असं नाही की फारच खूपच MD कार्डिओलॉजी वगैरे असं काही नाही आहे. ध्यान से देखो. पहा मग इथे फोसा ओव्हॅलिस आणि फोरामीन ओव्हॅलिस असे 2 शब्द आहे, दिसते का? पहा मग. ठीक आहे, मग दिलेले आहे तुम्हाला इनर ऑरिक्युलर सेप्टम. सेप्टम म्हणजे हा भाग ऑरिकलच्या सेप्टममध्ये. ठीक आहे, हॅज अ ओव्हल डिप्रेशन, याला एक डिप्रेशन दिलेलं आहे, गड्डा दिलेला आहे, आणि या गड्ड्याचं नाव आहे फोसा ओव्हॅलिस. इट इज अ रिमेनंट ऑफ एम्ब्रियॉनिक ॲपर्चर. जे ॲपर्चर म्हणजे छिद्र किंवा हे, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फोरामीन ओव्हॅलिस. ठीक आहे, म्हणजे एम्ब्रिओच्या आतमध्ये असेल तर फोरामीन आणि आता असेल तर फोसा. क्वेश्चनमध्ये पुन्हा जाऊ, क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे पहा तुम्हाला. क्वेश्चन नंबर 14, डिप्रेशन प्रेझेंट इन द इंटर ऑरिक्युलर सेप्टम. डिप्रेशन शब्द वापरलेला आहे आणि आरपार छिद्रने वापरलं तर त्याला म्हणणार आपण फोसा ओव्हॅलिस. दॅट्स बी इज द आन्सर. बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट. ओपनिंग ऑफ द इन्फेरियर वेना कॅवा इंटू द राईट एट्रियम इज गार्डेड बाय. आता वॉल आहे, ही वॉलवरचा जे आहे पहिल्यांदा आपण वॉलचे नावं पाठ करून घ्या. एवढे वॉल आहेत आपल्याला दिलेले. ठीक आहे, सरकारी एवढे वॉल आहेत आपल्याकडे सरकारी. नंबर फर्स्ट ट्रायकस्पिड वॉल, नंतर पल्मोनरी वॉल, नंतर मिट्रल वॉल, नंतर आयोटिक वॉल, उस्टाचिन वॉल आणि थॅबॅसिन. तर 2 आहेत, एक बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड. पहिला आहे ट्रायकस्पिड आणि दुसरा जो आहे इट इज कॉल्ड एज अ बायकस्पिड. ठीक आहे, ते जो आहे पहिला आहे ट्रायकस्पिड आणि दुसरा आहे बायकस्पिड. ठीक आहे, तर जे राईट ॲट्रियम साईडला असेल तिकडे ट्रायकस्पिड असतील. तर ही डायग्राम पण दाखवतो तुम्हाला, याच्या बाजूला आहे. राईट साईडला जो असेल तो असेल ट्रायकस्पिड, सॉरी ट्रायकस्पिड वॉल. राईट साईडला असेल ट्रायकस्पिड, हे दिलेलं राईट साईडला. ट्राय म्हणजे 3 आहेत, 1 2 3, 3 फ्लॅप असे उघडतात ट्रायकस्पिड. हे 2 फ्लॅप उघडतात तर याला बायकस्पिड, याला मिटल वॉल सुद्धा म्हणतो आपण. हे लेफ्ट साईडला असतं. ठीक आहे, बरं, लेफ्ट साईडला बाय. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट साईडला ट्राय. बरं, अजून 2 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. एक दिलेले आहेत 2, एक उस्टाचिन वॉल, एक थेबॅसिन वॉल. ठीक आहे, तर आपण डायग्राम जेव्हा पाहू तेव्हा, सॉरी, आपण जेव्हा स्ट्रक्चर शिकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की इथून जे आहेत हार्टमध्ये काही पाईप येतात वापस. ठीक आहे, इन्फेरियर वेना किंवा पल्मोनरी वेन, तर यांचं ब्लड वापस जाऊ नये म्हणून इथे एक प्रकारचा वॉल लावलेला असतो. ठीक आहे, तर या वॉलला काय म्हणणार, कोरोनरी सल्कस घेऊन येते. ठीक आहे, तर मग तिथे ह्या वॉलचं नाव काय दिलं तर हे लिस्ट दिलेली आहे तुम्हाला सरळ सरळ, नो कन्फ्युजन करण्यासाठी. बरोबर आहे, 6 आहेत. बरोबर आहे, तर हे ट्रायकस्पिड, बायकस्पिड, एक आहे पल्मोनरी, एक आयोटिक, उस्टाचियन दिलेलं आहे तुम्हाला. इन्फेरियर अँड सुपेरियर वेना केव्हा, हेच आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. इन्फेरियर वेन उस्टाचियन दिलेलं आहे. आणि कोरोनरी सायनसच्या वेळेस आन्सर काय येणार, आन्सर येणार दॅट इज दिलेलं आहे तुम्हाला उस्टाचिन वॉल. आन्सर इज उस्टाचिन वॉल. इन्फेरियर वेना कॅवाला, सुपेरियर वेना कॅवाला, उस्टाचिन वॉल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट मसल द फेज इज कॉल्ड ॲज. कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर त्याला सिस्टॉल म्हणतो, रिलॅक्सेशन होत असेल तर त्याला डायस्टॉल म्हणतो. ठीक आहे, ही डायग्राम पाहून, कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल तर त्याला सिस्टॉल म्हणणार, आणि रिलॅक्सेशन जर होत असेल तर त्याला डायस्टॉल म्हणणार. हे कार्डियक सायकलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सिस्टॉल, 4 चेंबरपैकी कॉन्ट्रॅक्शन होत असेल तर सिस्टॉल म्हणायचं, जर रिलॅक्सेशन होत असेल तर डायस्टॉल म्हणायचं. इझी आहे. नेक्स्ट, द फोसा ओव्हॅलिस. आता झालेला आहे क्वेश्चन. द फोसा ओव्हॅलिसचं डिप्रेशन इन द इंटरऑरिक्युलर सेप्टम, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. इट इज अ रिमेनंट ऑफ द डक्टस आर्टरियस. नाही, डक्टस आर्टरियसचा रिमेनंट नाही आहे तो. ठीक आहे, तर ए इज करेक्ट अँड बी इज इनकरेक्ट. सो आन्सर इज सी. ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट. आता सर हे डक्टस आर्टरियस काय आहे आणि हे कुठून आणला शब्द? ठीक आहे, बरं, काही कठीण नाही आहे, सोपा आहे.
दोन पाईपला जोडणारे. आता आपल्याकडे 2 पाईप आहेत, आपल्याकडे 2 बाहेर हार्टकडून जाणारे 2 मोठे पाईप. एक असा गोल चाललेला आहे, त्याला म्हणणार आपण, मी लाल कलरने काढतो आपण, ठीक आहे. ध्यान से सुन. चल लवकर. ये लाल वाला पाईप आहे आयोर्टा. ध्यान से सुन. आयोर्टा पाईप. आणि दुसरा एक पाईप आहे जो आहे दॅट इज कॉल्ड एज अ पल्मोनरी ट्रंक. ठीक आहे, असा रस्ता काढतो. आता या दोघांना, या दोन्ही पाईपला इथे जोडणारा एक छोटासा पार्ट आहे आणि यांना दोघांना हलू देत नाही, कनेक्शन होते, इथे दिलेलं आहे तुम्हाला, आणि दॅट इज कॉल्ड एज अ डक्टस आर्टरिओसस. ठीक आहे, डक्टस आर्टरिओसस म्हणतो आपण त्याला. बरं, हे डक्टस आर्टरिओसस आहे. याचा आणि फोसा ओव्हॅलिसचा काहीही संबंध नाही. ठीक आहे, हे असते, पण ह्याचा आणि फोसा ओव्हॅलिसचा काहीही संबंध नाही आहे. म्हणून ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट. बरं, नेक्स्ट क्वेश्चन. Thebacean wall guards the opening of the coronary sinus and Eustachian wall is the opening of the inferior vena cava. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंट आताच पाहिले आपण. ठीक, दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये थेबॅसियन वॉल आणि दुसरा कोणता म्हटलं आहे, उस्टाचियन वॉल. दोन्ही याच्यामध्ये मग याच्यामध्ये दिला होता क्लिअरली. ठीक आहे, थेबॅसियन वॉल अँड उस्टाचियन वॉल दोन्ही आहेत आपल्याकडे. पहिला वाला आहे उस्टाचियन, दुसरा आहे थेबॅसियन, इन्फेरियर वेना कॅवा आणि कोरोनरी सायनस. ठीक आहे, बरं, आगे बढ़ो, आगे बढ़ो. सॉरी, इथे असेल. थेबॅसियन वॉल, कोरोनरी सायनस, उस्टाचियन वॉल, इन्फेरियर वेना कॅवा. बोथ ए अँड बी आर करेक्ट. ठीक आहे, बोथ ए अँड बी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हेच थेबॅसियन वॉल आणि उस्टाचियन वॉल बद्दलचं दिलेलं आहे तुम्हाला, डायग्राम पण दिलेली, सगळं दिलं आहे. नेक्स्ट, द बायकस्पिड वॉल इज ऑल्सो नोन ॲज अ मिटल वॉल अँड इट इज प्रेझेंट बिटवीन राईट ॲट्रियम अँड राईट वेंट्रिकल. बरं, दोन स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असला की थोडंसं अलर्ट राहायचं. बरं, मगाशी आपण एक डायग्राम पाहिली होती त्याच्यानुसार. बरं, देखो ध्यान से. पहिला पटलेला आहे दॅट इज अ बायकस्पिड वॉल इज ऑल्सो कॉल्ड एज अ मिटल वॉल. हे इथे दिले. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. बायकस्पिड वॉल इज अ मिटल वॉल बट इट इज प्रेझेंट ॲट लेफ्ट साईड. आणि क्वेश्चनमध्ये दिलेला आहे, तिथे क्वेश्चनमध्ये कुठे म्हटलेलं आहे, दॅट इज अ राईट साईडला, राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलला म्हटलं नाही. इथे लेफ्ट आणि लेफ्टच पाहिजे होतं. सो बी इज फॉल, ए इज अ ट्रू, सी इज द आन्सर. ठीक. नेक्स्ट, कॉर्डी टिंड्यानी कनेक्ट द कस्पिड वॉल टू पॅपिलरी मसल. ते रेग्युलेट द बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल. ठीक आहे, कॉर्डी टिंड्यानी आहे आपल्याकडे आणि ते रेग्युलेट करतात का. बरं, पहा मग इथे पहा तुम्हाला दिलेलं. आपल्याला दोन जे कस्पिडचे आपले वॉल्स आहेत त्यांना जोडणारे असे जे आहेत कॉर्डी टिंड्यानी आहेत. ठीक आहे, हे यांना आपल्याला सपोर्टमध्ये ठेवतात. ठीक आहे, आणि हे याला क्लोज ओपन करतात कॉर्डी टिंड्या, आणि हे पॅपिलरी मसल्सशी जे कनेक्टेड आहेत. बरं, क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे पाहू आपण. दिलेलं आहे कनेक्टेड टू द कस्पिड वॉल. ठीक आहे, टू द पॅपिलरी मसल्स. ठीक आहे, बरोबर आहे. हे जे पॅपिलरी मसल्स आहेत आणि हे जे कस्पिड वॉल आहे, या दोघांना जोडणारा कॉर्डी टिंड्यानी. बरोबर आहे. ठीक आहे, ही पॅपिलरी मसल्स आहे, वापस काढतो मी. हे पॅपिलरी मसल्स आणि हा वॉल, या दोघांना जोडलं, कोणी जोडलेलं आहे, कॉर्डी टिंड्यानी. स्पेलिंग इथे गडबड झालं. ठीक आहे, बरं, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. पॅपिलरी कनेक्ट, रेग्युलेट द बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड. दोन्ही साईडला हा रेग्युलेट करतो, बायकस्पिडलाही रेग्युलेट करतो, ट्रायकस्पिडलाही रेग्युलेट करतो. ठीक आहे, आपण एका ठिकाणी याला वाचलेलं आहे. ठीक आहे, असेल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही दाखवतो तुम्हाला. ठीक, इथे आहे का पाहू दे मला. नाही आहे इथे, इथे दिलेलं आहे पहा. कॉर्डी टिंड्यानीबद्दल इथे दिलेलं आहे तुम्हाला. ते दिलेलं आहे कॉर्डी टिंड्यानी. हा शब्द दिसतो का पहा तुम्हाला, पेज नंबर 170 मध्ये कॉर्डी टिंड्यानी दिलेला आहे. कॉर्डी टिंड्यानी असंच दिलेलं आहे. दे अटॅच टू द बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल टू द वेंट्रिक्युलर वॉल दॅट इज अ पॅपिलरी मसल्स. पॅपिलरी मसल्सला अटॅच करते. त्याच्यानंतर अजून एक समोर शब्द वापरलेला आहे, दे रेग्युलेट देअर ओपनिंग अँड क्लोजिंग. ते रेग्युलेट करते त्यांचं ओपनिंग आणि क्लोजिंग. सोपं आहे, काही टेन्शन नाही आहे. सो आपण जे क्वेश्चन विचारलेलं आहे त्याच्यानुसार हे सगळं आहे. ओके, बरं, वापस येऊ मग. सॉरी, द रेग्युलेट बायकस्पिड अँड ट्रायकस्पिड वॉल अँड हे बोथ ए अँड बी आर करेक्ट. ठीक आहे, तो ए अँड बी आहे सध्या काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन. द सिस्टॉल रेफर टू द कॉन्ट्रॅक्शन फेज ऑफ द हार्ट अँड मसल अँड डायस्टॉल रेफर टू द रिलॅक्स. हे बोगस क्वेश्चन आणि सोपा क्वेश्चन, काही टेन्शन घेऊ नका. सिस्टॉल, ठीक आहे, सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन. हार्ट मसल रिलॅक्स होतात, ब्लड एंटर होते, हे कॉन्ट्रॅक्शन झालं तर हे होणार. हे सोपं आहे. ठीक आहे, तर दॅट इज अ काय म्हणणार आपल्याला, बोथ ए अँड बी आर करेक्ट. सोपा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
The semilunar wall present at the opening of the pulmonary trunk and aorta, this wall prevent the backflow of the blood into the ventricles. सेमिल्युनार वॉल असतात आयोर्टामध्ये आणि पल्मोनरी ट्रंकमध्ये, आणि या दोन सेमिल्युनार वॉल्स आहे. एकाचं नाव आहे पल्मोनरी वॉल आणि दुसऱ्याचा वॉल आयोटिक वॉल. हे दोघं जण ब्लड वापस येऊ देत नाही. ठीक आहे, या डायग्राममध्ये पाहू आपण. ठीक आहे, इथे एक वॉल असेल, इथे, आणि इथे एक वॉल असेल, दोघं. तर हे ब्लड जेव्हा इकडे जाईल आणि हे इकडे जाईल तर हे वापस नाही आलं पाहिजे इथे म्हणून. मग जर पल्मोनरी असेल तर त्याला पल्मोनरी वॉल म्हणणार, आणि आयोर्टावरचा असेल त्याला आयोटिक वॉल असणार. आणि प्रिव्हेंट द बॅकफ्लो प्रिव्हेंट करतात, वापस येऊ देत नाही. ठीक आहे, सो हे अँसर राहील. दोन आहे, पल्मोनरी पल्मोनरी वॉल आणि आयोटिक वॉल. ठीक आहे, आणि प्रिव्हेंट द बॅकफ्लोज प्रिव्हेंट करणं समोरचं जाण्यात, बोथ ए अँड बी आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Okay, next question. The bicuspid mitral wall is located between. ठीक आहे, नीट 2024 मधला सोपा आहे. इज अ लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकल. हे आपण आता पाहिलेलं आहे आधीच. ठीक आहे, की बायकस्पीड वॉल जो आहे तो कुठे राहणार आहे. ठीक आहे, बायकस्पीड वॉल त्याला मिटल वॉल म्हटलेलं आहे. इज अ लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकल. ठीक आहे, इथे तुम्हाला दिलेलं आहे, डायग्राममध्ये दिलेलं आहे, लेफ्ट ॲट्रियम अँड लेफ्ट वेंट्रिकल. इझी आहे, काहीच कठीण नाही आहे. नेक्स्ट. बरं, ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द स्ट्रोक व्हॉल्यूम रेफर्स टू. स्ट्रोक व्हॉल्यूम कशाला म्हणतात. पहिला आहे दिलेला आहे, दॅट इज अ ब्लड इन हार्ट, टोटल पंप पर सेकंड, ब्लड पंप बाय द इच वेंट्रिकल इन द 1 बीट, आणि ब्लड पंप इन द 1 मिनिट. बरं, पाहू आपण. ते दिलेलं तुम्हाला 170 वर. दॅट इज द हार्ट 70 to 70 टाइम मिनिट. दिस इज अकॉर्ड द हार्ट रेट. 70 ml ब्लड इज स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे, 70 ml जेव्हा पंप होते त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम आपण म्हणतो. आणि टोटल किती होते तर 5 लिटर. दॅट इज कॉल्ड एज कार्डियक आउटपुट. बरं, ठीक आहे. मग आपल्याला काय एका याच्यामध्ये कोणतं येतं, दॅट इज कॉल्ड एज द स्ट्रोक व्हॉल्यूम इन 1 बीट. ठीक आहे, दॅट इज द आन्सर. नेक्स्ट. इथे डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, 70 ml 5 लिटर. लास्ट क्वेश्चन. इफ द स्ट्रोक व्हॉल्यूम इज 70 ml and heart is 72 per minute, cardiac output is approximately 5 लिटर. ठीक आहे, हा शेवटचा आहे 5 लिटर. इथे तुम्हाला दिलेलं आहे. इथे पण आपण वाचलं होतं, किती आहे, 1-2 लिटर नाही तर 5 लिटर आहे. ठीक आहे, ध्यान से देखो. ठीक आहे, इथे पण दिलेलं आहे, डायग्राममध्ये पण दिलेलं आहे 5 लिटर.